मुंह में राम बगल में छुरी असाच भारतीय जनता पार्टीचा राजकीय व्यवहार आहे. नाव घ्यायचं महिलांना आरक्षण देण्याचं आणि प्रत्यक्षात मात्र लोकशाही संपवण्याचं षडयंत्र रचायचं. ते त्यांनी दोन प्रकारे रचलेलं आहे. एक म्हणजे खासदारांची संख्या लोकसभेतील 850 करणार. पण याचं डिस्ट्रिब्युशन कसं करणार? तर दक्षिणेतली पूर्वोत्तरमधली जी राज्य आहेत त्यांना कमी जागा दिल्या जाणार आहेत आणि हिंदी पट्ट्यामध्ये जिथे आपलं अधिक वर्चस्व आहे असं भाजपला वाटतं, त्या पट्ट्यामध्ये मात्र खूप अधिक जागा दिल्या जाणार आहेत. म्हणजे केवळ हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या आधारावरच आपण निवडून यावं, अशी काहीतरी रणनीती ते याच्याद्वारे आखतायत. आणि दुसरं त्यापेक्षाही भयंकर जर कोणती गोष्ट असेल, तर ती आहे मतदारसंघ पुनर्रचनेची. मतदारसंघ पुनर्रचना आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी जशी केली आहे, तशीच त्यांना देशभर राबवायची. म्हणजे काय करायचंय? तर विरोधी पक्षांना समर्थन देणारे जे सामाजिक गट आहेत, जी लोकं आहेत, त्यांना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फोडायचं किंवा त्यांना अशा पद्धतीनं कॉर्नर करायचं, की जेणेकरून विरोधी पक्षांना बहुमत मिळणारच नाही. जे काही बहुमत आहे, काहीही गोष्टी घडल्या तरी बहुमत केवळ भाजपलाच मिळेल, असा एक जो प्लॅन आहे, तो ना पुनर्रचनेच्या माध्यमातून मांडायचा आहे. आणि ते कसं शक्य करून घ्यायचं आहे? कारण जो डिलिमिटेशन आयोग असेल, तो न्यायालयीन कक्षेमध्ये नाहीये. त्याचे जे मेंबर आहेत, त्यांची नियुक्ती हेच करणार आहेत. म्हणजे यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील. त्याच्यामध्ये कोर्टाचं कोणत्याही प्रकारचं सुपरव्हिजन नसेल, कोणत्याही प्रकारचा ज्युडिशियल रिव्ह्यू नसेल. आणि म्हणूनच ही जी ती व्यवस्था आणू पाहतायत, ही व्यवस्था लोकशाही संपवण्याची व्यवस्था आणू पाहतायत. आणि म्हणूनच देशातील सर्वांनी याच्या विरोधात ठामपणे उभं राहणं हे गरजेचं आहे.